मोहोळ तालुक्यातील चिंचोली औद्योगिक वसाहतीमध्ये वेगवेगळ्या कंपन्यात काम करणाऱ्या 3 बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकून अटक केली। त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी दिली। चंचल विष्णुदेव उर्फ विश्वनाथ रॉय उर्फ पहन वय 29 राहणार बेनीपूर बांगलादेश, रजा उजुर अली हुसेन 38 राहणार कटला बांगलादेश व त्याचा तिसरा साथीदार मिनल शेनिचेरा वय 30 राहणार फुलयोनी बांगलादेश या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर येथील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ कदम व त्यांचे सहकारी चिंचोळी औद्योगिक वसाहती येथे येऊन थांबले होते। त्यावेळी मोहोळ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना फाळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी चिंचोळी काठी व सावळेश्वर येथील पोलीस पाटलांना पाचारण केले व शोध मोहीम राबवली। त्यावेळी त्यांनी त्यांच्या राहत्या खोल्यांची तपासणी केली असता त्या ठिकाणी बांगलादेशी तरुण आढळून आला। पथकाने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी माझ्याकडे पासपोर्ट नसून सोलापूर येथील एका एजंटाकडून आधार कार्ड बनवून घेतल्याचे सांगितले। त्याने दिलेल्या माहितीनुसार अन्य दोघे आढळून आले। त्या तिघांकडून पंचासमक्ष 8,500 रुपये किमतीचे 3 मोबाईल जप्त करण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या घटनेचा तपास मोहोळ पोलीस करीत आहेत। या घटनेचा पंचनामा ई साक्ष ऍप्लिकेशन मोबाईलद्वारे करण्यात आला। या तिघांकडे भारतामध्ये येण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे नाहीत, पासपोर्ट नाही, तसेच सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांची परवानगीही नाही असे चौकशीत आढळून आले। त्यामुळे या तिघांविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गोपनीय विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाळ बजरंग साखरे यांनी फिर्याद दिली असून याबाबत बोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।